रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण श्री सुक्तातील पुढचे 4 श्लोक म्हणजेच श्लोक क्रमांक 21, 22, 23 आणि 24 हे पाहणार आहोत. क्रमांक 21 श्लोक असा आहे. वैनतेय सोमम पिबतु वृत्रः सोमम धनस्य सोमिनः मह्यम ददातु सोमिनः. वैनतेय विनितायाः अपत्यम पुमान. विनितेचा पुत्र म्हणजेच वैनतेय, विनितेचा मुलगा, म्हणूनच त्याला वैनतेय असं म्हणतात. त्याला विनंती केलेली आहे की हे वैनतेया, हे गरुडा, तू सोमरसाचं प्राशन कर. सोमम पिबतु वृत्रः. वृत्रः हे इंद्राचं नाव आहे. इंद्राने सुद्धा सोमरस प्राशन करावा. सोमम धनस्य सोमिनः. सोमरूपी धनाचं ज्यांच्याकडे आहे, सोमिन म्हणजे ज्याच्याकडे सोमरस आहे तो सोमिन, त्यांनी सोमरस रूपी धन मह्यम ददातो, मला द्यावे. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. हे वैनतेया, हे गरुडा, तू सोमरस पी. इंद्राने सुद्धा सोमरस प्राशन करावा. ज्यांच्याकडे सोमरस रूपी धन आहे त्यांनी मला सोमरस द्यावा. असा हा श्लोक आहे. आता यामध्ये सोमरस हे दैवी आनंदाचं प्रतीक आहे. आत्ताच्या काळामध्ये सोमरस याचा अर्थ मदिरा किंवा दारू असा घेतला जातो, पण ते एवढं बरोबर नाही. सोमरस तयार करण्याची कृती किंवा अनेक उल्लेख ऋग्वेदामध्ये आहेत. ऋग्वेदाच्या 9व्या मंडलामध्ये तर सोमरसाविषयीची बरीच माहिती आलेली आहे. सोमरस तयार करताना सोम नावाच्या वनस्पतीचा रस किंवा सोमवल्लीचा रस काढून त्यामध्ये जर दूध घालून ते पेय तयार केलं तर त्याला गवशिरह म्हणतात, किंवा दही घालून केलं तर दध्यशिरह असं म्हणतात. त्याच्यामध्ये तूप घालूनही तयार करतात, मध घालूनही तयार करतात. म्हणजे सोमरस तयार करायच्या वेगवेगळ्या पाककृती होत्या असं आपल्या लक्षात येतं. पण आजच्या काळामध्ये नेमकी ही सोमवल्ली किंवा सोम नावाची वनस्पती कोणती आहे हे कोणालाही माहीत नाही. काहींच्या मते ती सोमवल्ली आता अस्तित्वातच नाही, परंतु सोम किंवा सोमरस हा यज्ञाच्या वेळेला तयार केला जात असे आणि तो देवतांना आहुती म्हणून दिला जात असे आणि नंतर प्रसाद म्हणूनही ग्रहण केला जात असे. असा हा सोमरस. त्यामध्ये वृत्रहा हे इंद्राला विशेषण वापरलेलं आहे. वृत्रहा म्हणजे वृत्रासुराचा वध करणारा. आता हा वृत्रासूर कोण होता? तर इंद्र ही पर्जन्य देवता आहे. आणि ह्या वृत्रासुराने काय केलं की सगळे ढग अडवून ठेवले. त्यामुळे पाऊस पडला नाही. सगळी सृष्टी पाण्याविना तळमळायला लागली. तेव्हा इंद्रानं त्या वृत्रासुराचा वध केला. पण त्याचा वध करणं ही एवढी सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे दधीची ऋषींनी आपला देह त्याग केला आणि तपश्चर्येनं अत्यंत शक्तिशाली झालेली अशी त्यांची हाडं ही मानवतेसाठी त्यांनी दान केली. आणि त्या हाडांपासून जे शस्त्र तयार केलं ते म्हणजे वज्र. त्या वज्राच्या सहाय्याने इंद्राने त्या वृत्रासुराचा वध केला. म्हणून इंद्राला वृत्रहा असं म्हटलं जातं. किंवा इंद्राला पुरंदर असं सुद्धा एक नाव आहे. जो शत्रूंच्या नगरांचा विध्वंस करतो तो पुरंदर, असं हे इंद्राचं विशेषण आहे. पुढचा 22 क्रमांकाचा श्लोक बघूया. न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो ना शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सदा. कृतपुण्यानां कृतं पुण्यम येन सह तेषाम. ज्यांनी पुण्य केलेलं आहे अशा लोकांचं, अशा भक्तांचं, भक्तानां मतिही भवन्ति, त्यांची बुद्धी होते. कशी होते? तर न क्रोधो, असे लोक जे पुण्य मिळवलेले आहे, ज्यांनी भक्ती करून भक्तिभावाने आराधना करून पुण्य प्राप्त केलेलं आहे, अशा लोकांची बुद्धी कशी होते, कसं त्यांचं मन शांत होत जातं? तर ते न क्रोधो, ते क्रोधिष्ट होत नाही, क्रोधाविष्ट होत नाही, रागराग करत नाहीत कुणाचा. त्यांचं मन क्षमाशील होतं, शांत होतं. न च मात्सर्यम, ते कोणाचाही मत्सर करत नाही, हेवा करत नाही, द्वेष करत नाही. न लोभो, त्यांना कुठल्याही गोष्टीचा लोभ नसतो. ना शुभामतिही, न अशुभा. अशुभ म्हणजे वाईट विचार, दुर्बुद्धी, दुसऱ्यांचं वाईट चिंतनं, हे
असे पुण्यवान लोक करत नाहीत. त्यांची बुद्धी अशुभ नसते, तर ती शुभ असते, सर्वांचं कल्याण चिंतणारी असते. असं पुण्यवान भक्तांचं मन होतं, त्यांची बुद्धी होते. आणि असं पुण्य मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर श्री सूक्तम जपेत सदा. सदा म्हणजे सतत, नेहमी श्री सूक्ताचा जप करावा, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्या पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 23. वर्षंतो ते विभावरी दिवो अभ्रस्य विद्युत रोहंतो सर्व बीजान्यव ब्रह्मद्विषो जही. जही म्हणजे नष्ट कर, नायनाट कर. आणि काय प्रार्थना केलेली आहे? विभावरी हा शब्द इथे लक्ष्मीला उद्देशून वापरलेला आहे. पण विभावरी या शब्दाचा अर्थ आहे ताऱ्यांनी युक्त असलेली रात्र. वर्षंतो म्हणजे वर्षाव व्हावा. कशाचा? तर दिवो अभ्रस्य विद्युत. दिवो म्हणजे आकाशस्थ, आकाशातील अभ्र म्हणजे ढग, त्यांचा गडगडाट होऊन विजा चमकून, विद्युत म्हणजे विजा चमकून पर्जन्याचा वर्षाव व्हावा किंवा त्या तेजाचा वर्षाव व्हावा. आणि त्या अशा पर्जन्याचा म्हणजेच भरपूर पाऊस पडला तर काय व्हायला पाहिजे, तर रोहंतु सर्व बीजान्य, सर्व बीजांना अंकुर फुटावेत, त्याच्यापासून ती रोपटे वाढावेत. आणि ब्रह्मद्वेष जे ब्रह्मतत्वाचा द्वेष करतात, ब्रह्मद्वेष ब्रह्मतत्वाचा द्वेष करणारे त्यांना तू नष्ट कर, अशी इथे प्रार्थना केलेली आहे. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. हे विभावरी, हे लक्ष्मी माते, तुझ्या कृपेनं आकाशातील ढगांचा गडगडाट होऊन, विजांचा चमचमाट होऊन वर्षाव, पर्जन्याचा वर्षाव व्हावा आणि सर्व बीजांना अंकुर फुटून त्यांची रोपटी वाढावीत. आणि हे माते, तू ब्रह्मतत्वाचा द्वेष करणाऱ्यांचा नायनाट कर, त्यांना नष्ट कर. असा हा 23वा श्लोक. पुढचा श्लोक आहे 24वा. पद्मप्रिये पद्मिनी पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षी विष्णुप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पाद पद्म मयी सन्निधस्व. पद्मप्रिये जिला कमळ प्रिय आहे अशी, पद्मम प्रियम यस्याह सा, जिला कमळ हे अत्यंत प्रिय आहे अशी हे पद्मप्रिये. इथे सुद्धा लक्ष्मीला पद्म या शब्दावरूनच तयार केलेली विशेषणं वापरलेली आहेत. पद्मिनी जी पद्मामध्ये म्हणजेच कमळामध्ये निवास करते. पद्महस्ते जिच्या हातामध्ये कमळ आहे. पद्मालय, आलय म्हणजे पण निवासस्थान, जी कमळामध्ये राहते. पद्मदल आयताक्षी, पद्म म्हणजे कमळ, दल म्हणजे त्या कमळाची पाकळी, ती पाकळी जशी लांबट आकाराची आणि विशाल असते तसे जिचे नेत्र आहेत. आयत म्हणजे विशाल, कमळाच्या पाकळीसारखे विशाल नेत्र असलेल्या हे विष्णुप्रिये, जी विष्णूला प्रिय आहे, विष्णूची प्रिय आहे. किंवा इथे विश्वप्रिये असाही पाठभेद आढळतो, जी सगळ्या विश्वाला जी प्रिय आहे अशी. विष्णू मनोनुकूले, जी विष्णूला अनुकूल असंच जिचं वागणं आहे अशी. त्वत्पादपद्मम, तुझ्या चरणकमळ, पादपद्म म्हणजे चरणकमळ, तुझे चरणकमळ मयी सन्निधस्व, सतत माझ्या सान्निध्यात राहो, सतत माझ्या जवळ तुझे चरणकमळ राहोत. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. पद्म म्हणजे कमळ जिला प्रिय आहे अशी, जी पद्मिनी आहे, जिच्या हातामध्ये कमळ आहे, जी पद्मामध्ये निवास करते, कमळामध्ये निवास करते, जी कमळाच्या पाकळ्यांसारखे लांबट आणि विशाल नेत्र असलेली, जी विष्णूला प्रिय आहे, जी विश्वाला प्रिय आहे, जी विष्णूला अनुकूल असंच जिचं आचरण आहे, अशा हे माते, तुझे चरणकमळ सदैव माझ्या जवळ राहोत, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आपल्याला जर हे आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि आपले अभिप्राय मला जरूर कळवावेत. धन्यवाद.